तास भाजीला करायचा होता भोपळा आणि अशा घरामध्ये कोणी इतक्या आवडीने खात नाही भोपळा. तर मग तुम्हाला पुढं कळेलच का कसं करायचं आहे ती. तर मग त्याच्या आधी आता मी भोपळे चांगले वरचं टरखालं घेतलं काढून. इथं बघा आमचं आरू मध्ये करते. आणि तर चांगलं त्याच्या टरखाले घेतलं काढून आणि त्याला बारीक असं कद्दूकस केलं त्याला आणि त्याचं पाणी पण सगळं निचडून काढलं. का की त्यामध्ये जे भोपळा असतो त्यामध्ये पाणी भरपूर असतो. तर मग असं पाणी पिळून काढलं होतं मी. आणि इथं बघा हे दोघा भावाभावाची मस्ती चालू आहे सध्या आमच्या घरामध्ये. हीच असंच आहे चालू. तेव्हा आता काय करतो त्याला आता धरून धरून कोणत्या पण वस्तूला धरून धरून उभा राहतं आणि त्याला चलतं. तर मग इथं चालू होतं खेळत होते दोघंजणं. आणि मग मी आता चांगलं भोपळ्याला असं पिळून काढलं त्यातलं पाणी आणि त्यामध्ये बेसन पीठ, मीठ, हळद, तिखट, लाल मिरची हे सगळं आपलं टाकून असं मिक्स करून ठेवतं. आणि भाजी पण अशी खात नाहीत मग त्यापेक्षाही असं तुम्ही भजे करून मग फ्राय करून त्याची भाजी करा मसाले करून. तर मग असं टिमून ठेवतं. मग त्या मसाल्यासाठी मी घेतलं इथं लसूण, खोबरं आणि टमाटर आणि सगळं मध्ये बारीक करून घेतलं आणि इथं कढईमध्ये चांगलं फ्राय करून घेतलं. आणि हे पहा इथं मस्त असे भजे तुम्ही असं पण खाऊ शकता, चांगलं लागत इथं. आणि मग इथं मसाले सगळे परतून ते घेतले आपले हिरवी मिरची, लाल मिरची ही सगळं. आणि मग शेवटला मग भाजी झाली तयार. तर मग असा होता माझा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.